आता दूध मोजत होतो, माझ्या कॉलेजचे सर भेटले. मला म्हणते, काय म्हणे आयुष, शेवटी दूधच मोजतोय ना, अजून थोडा शिकला असता म्हणे तर तुझ्या वयाची मुलं बघ म्हणे जॉबसाठी अप्लाय करताय, तू पण अप्लाय केला असता. मग मी हसायला लागलो. मग म्हणते, का हसतोय म्हणे, शेवटी करतो तर दूध धंदाच आहे ना. मग मी म्हटलं, अहो सर, जे माझ्या वयातले मुलं आहे ती शिकलेत आणि शेवटी जॉबसाठीच अप्लाय करताय आणि दिवसभर बोंबलं तर चिंताय. आणि राहिला विषय, मी दूध धंदा करतोय म्हणून तुम्हाला हसताय नावं ठेवताय ना, ते गोष्ट लक्षात ठेवा. माझी एक म्हैस 2 लाखाची आहे, अशा 15 आहेत माझ्या गोठ्यावर. आणि जे पोरं बोंबलं ठेणताय त्यांच्यासाठी, भावा दिवसभर बोंबलं ठेणणारे तुम्ही, आणि तुम्ही कुठं आमच्या दूधवाल्याचा नाद करताय. दिवस उगायच्या पहिले 5-6 हजाराचं दूध मोजून ठेवतोय, मग दिवस संपूस तर कितीचं मोजून ठेवत असेल तू विचार कर. आणि म्हणून सांगतो, नाद कर पण नादी नको लागू. # दूध उत्पादक.